नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोग संदर्भात एक खूप महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि चिंता वाढवणारी बातमी। मोदी सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, खरं तर प्रत्येक 10 वर्षांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7वा वेतन आयोग लागू असून हा वेतन आयोग 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला होता। 1 जानेवारी 2016 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग अंतर्गत वेतन दिले जात आहे। म्हणजे 2026 मध्ये 7वा वेतन आयोगाला 10 वर्ष पूर्ण होणार आहेत। 7वा वेतन आयोगाचा 10 वर्षाचा काळ पूर्ण होत आला असल्याने आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन 8वा वेतन आयोग स्थापित करण्यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा केला जात आहे। खरं तर सध्याच्या 7वा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी त्याची स्थापना करण्यात आली होती। 2014 मध्ये 7वा वेतन आयोगाची स्थापना झाली आणि 2016 मध्ये हा 7वा वेतन आयोग प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाला। यानुसार 2024 अखेरपर्यंत 8वा वेतन आयोगाची स्थापना होणार आणि 2026 मध्ये प्रत्यक्षात 8वा वेतन आयोग लागू होणार असे म्हटले जात होते। मात्र अद्याप सरकारने या संदर्भात कोणताच निर्णय घेतलेला नाही। मध्यंतरी पुढील वर्षी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोगाबाबत सकारात्मक निर्णय होणार अशा बातम्या समोर आल्या होत्या। अशातच आता 8वा वेतन आयोगासंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की राज्यसभा खासदार जावेद अली खान आणि रामजी लाल सुमन यांनी विचारले की केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये नवीन वेतन आयोगाबाबत घोषणा करण्याचा विचार करत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता। दरम्यान या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत 8वा वेतन आयोगाबाबत सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। पंकज चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या 8व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर विचाराधीन नाही आहे। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे। पुढील वर्षी अगदी सुरुवातीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोगाबाबतचा निर्णय घेतला जाईल असा चर्चांनी मध्यंतरी जोर पकडला होता। मात्र आता सरकारने पुन्हा एकदा सध्या तरी असा कोणताच प्रस्ताव सरकार दरबारी विचाराधीन नसल्याचे स्पष्ट केलेले आहे। यामुळे सरकारी कर्मचारी निराश झाल्याचे दिसत आहे। मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? मित्रांनो, जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।